शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंनी नागपुरातल्या हिंसाचारावरून विरोधी पक्षावर जोरदार निशाणा साधलाय। या हिंसाचाराच्या मागे विरोधी पक्षाचा हात आहे का? कारण गेल्या काही दिवसापासून विरोधी पक्षाचे लोक ज्या प्रकारचे वक्तव्य करतात त्याची चौकशी केली पाहिजे अशी मागणी नरेश म्हस्केंनी केली। तसंच काही विशिष्ट समाजाच्या लोकांनी वाहनं फोडली असा आरोप नरेश म्हस्केंनी केला। संजय राऊत असतील, आदित्य ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, काँग्रेसचे काही नेते असतील, ज्या पद्धतीने बोलतायत, एकही मुस्लिम समाजाचा नेता याविषयी एकही शब्द बोलत नाहीये। परंतु औरंगजेब जसा ह्यांचा नातेवाईक लागतो, त्यांच्या औरंगजेबाच्या पिढ्यांशी यांचा काही संबंध आहे, अशा पद्धतीने बेतालपणे विरोधी पक्षाचे नेते वक्तव्य करतात। काही विशिष्ट समाजाची लोक हातात दगड गोटे घेऊन, लाठ्या काट्या घेऊन, आडनावं पाहून गाड्या तोडत होते, लोकांवर हल्ले करत होते, पोलिसांवरती कुऱ्हाडीसारख्या हत्याराने सुद्धा मारा करत होते। नागपुरातील दंगलीनंतर अवघ्या काही तासात नागपूर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली। दरम्यान कोणत्या भागात हा राडा झाला, पोलिसांनी काय कारवाई केली, या संदर्भात नागपूरच्या पोलीस आयुक्तांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळे। तर नागपूरमध्ये काल जो हिंसाचार घडला त्या हिंसाचाराला नेमकं जबाबदार कोण आहे, हा हिंसाचार नेमका कुणी केला, या सगळ्याबद्दल आम्ही तिथल्या पोलीस आयुक्तांशी संवाद साधलेला आहे, आपल्याला तो बघायचा आहे। पण आता आणखीन एक महत्त्वाची बातमी येते। प्रशांत कोरटकरला अटकपूर्व जामीन नाही। प्रशांत कोरटकरला दिलासा नाहीये। कोल्हापूर सत्र न्यायालयाने या संदर्भातला निर्णय दिलाय। छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान, इंद्रजित सावंत यांना धमकी प्रकरण गेल्या अनेक दिवसापासून गाजतंय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रशांत कोरटकरच्या अडचणीत आता वाढ झाली आहे। ज्ञानेश्वर साळोखे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। ज्ञानेश्वर, प्रशांत कोरटकरला आता अटक होऊ शकते असं मानायचं का? विलास सर, कोल्हापूरच्या सत्र न्यायालयाने आत्ताच आहे तो निकाल दिला। यामध्ये प्रशांत कोरटकर याचा जो अंतरिम जामीन होता तो फेटाळला गेलेला आहे। याबाबत गेल्या 3 वेळा आहे त्या सुनावण्या पार पडल्या। या सुनावणीमध्ये दोन्ही बाजूंनी प्रचंड असा युक्तिवाद आहे तो करण्यात आला होता। सरकारी वकिलांनी युक्तिवाद करताना प्रशांत कोरटकर कोणत्याही पद्धतीचं तपासाला सहकार्य करत नाही, त्याचा जो फोन आहे तो फॉर्मॅट झाला होता। शिवाय तो जो फरार होता त्या फरार असलेले लोकेशन आहे ते पोलिसांना तपासायचं होते आणि कोणाच्या सांगण्यावरून हे सगळं धमकी त्यांनी दिली होती याचा तपास करायचा आहे। त्यामुळे प्रशांत कोरटकर आम्हाला हवा आहे असं सरकारी वकिलांनी सांगितलं होतं। याशिवाय प्रशांत कोरटकर यांच्या वकिलांनी युक्तिवाद करताना प्रशांत कोरटकर हे कोर्टाला आणि पोलिसांना सुद्धा सहकार्य करत आहेत, कोणत्याही पद्धतीनं ते फरार झालेले नाहीत किंवा फोन सुद्धा त्यांनी जमा करून तपासाला सहकार्य करत असल्याचे मुद्दे मांडले होते आणि त्यामुळे आजच्या निकालाकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलं होतं। मात्र अखेर कोर्टाने त्यांना जो दिलेला अंतरिम जामीन आहे तो फेटाळलेला आहे। त्यामुळे कोरटकर यांच्या अडचणीमध्ये सध्या वाढ झालेली आहे। आता कोणत्याही क्षणी कोरटकर यांना अटक होऊ शकते आणि त्यामुळे कोल्हापूर पोलिसांना जो युक्तिवाद पोलिसांनी केला होता त्याला एक प्रकारचं यश आल्याचंच म्हणावं लागेल आणि कोरटकर यांना आता कोल्हापूर पोलीस अटक करणार का, ताब्यात घेणार का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र एकूणच गेल्या 3 सुनावणीमध्ये या संदर्भातले मोठा युक्तिवाद आहे तो दोन्ही बाजूंनी पार पडला होता। सुरुवातीला कोर्टाने पहिल्याच दिवशी ज्यावेळी ऍप्लिकेशन केलं होतं त्याच दिवशी आहे ते कोरटकरना अंतरिम जामीन मंजूर केला होता। त्यामुळे 11 मार्चपर्यंत कोरटकरना संरक्षण मिळालं होतं। त्यानंतर पुन्हा ते संरक्षण वाढवत आजपर्यंत त्यांना संरक्षण होतं। मात्र आता कोर्टाने त्यांचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळल्यामुळे त्यांचं संरक्षण अटकेपासून आहे ते आता दूर झालेलं आहे। त्यामुळे कोणत्याही क्षणी कोरटकर यांना अटक होऊ शकते आणि कोल्हापूर पोलीस आता त्यांना अटक करणार का हे आता पाहणं महत्त्वाचं असणार। नक्कीच महत्त्वाचं असेल आणि कधी अटक होते हे पाहावं लागेल। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आणि यानंतर आपण जाणार आहोत नागपूरच्या पोलीस आयुक्त नागपूरमधल्या हिंसाचाराच्या बद्दल नेमकं काय सांगतायत आपण जाणून घेऊया। सिंघल यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी। स्वतः पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल सर न्यूज 18 लोकमतमध्ये प्रथमतः आपलं स्वागत।
चर्चा अशी आहे की नागपूर शहरामध्ये दंगल आहे, नागपूर पेटलं आहे. नेमकी दंगल पूर्ण नागपूर शहरात आहे की या नकाशावर नेमकी काय परिस्थिती आहे? कुठल्या भागात दंगल पसरली असं या नकाशावरून तुम्ही सांगा. हा एक चुकीची गोष्ट आहे. जे तुम्ही म्हणाले एकदम बरोबर आहे की असं पूर्ण शहरामध्ये अजिबात नाही आहे. एक छोटासा एक एरिया आहे आणि तो एरिया जर आपण बघितला तर इथे जो तहसील आहे, हे तहसील आमचे पोलीस स्टेशन आहे. या तहसीलमध्ये जवळपास 500 मीटर मध्ये जे आहे हे असं एक घटना घडलेली आहे आणि ते तिथेच आपण कंटेन पण केलेलं आहे. आणि त्याशिवाय इथे जे एक तहसीलमध्येच जे आहे थोडासा एक गणेशपेठचा एरिया आहे, दोन जे पोलीस स्टेशन आहे, तर त्याच्यात ते इन्सिडेंट घडलेलं आहे आणि त्याच्यानंतर तो तिथेच कंटेन आम्ही काल रात्री केलेला आहे. कारण आम्ही सुरुवातीपासून आम्ही तिथे होतो आणि ही जी घटना आहे त्याच्यात कोणी जे इंजर्ड झालेले आमचे कर्मचारी, कारण आम्ही सगळे समोर होतो आणि ते आम्ही व्यवस्थितपणे ते कंटेन केलेलं आहे. त्याच्यात दगडफेक जी थोडी झाली होती, ते दगडफेक होती आणि आमचेच अधिकाऱ्यांना ते लागलेले आहे आणि त्याच्यात आमचे 3 DCPs इंजर्ड झालेले आणि बाकी आमचे काही पोलीस निरीक्षक आहे. आणि तसं एक जे चित्र आहे जे दाखवत आहे ते चुकीचं आहे. असा कुठलाही हे नाही आहे की आपले संपूर्ण शहरामध्ये असं काही घटना घडलेली आहे. सर, या सगळ्या घटनेमध्ये आणखी एक असं सांगितलं जातं नागरिकांकडनं की नागरिकांकडनं पोलिसांना फोन केले गेले, मात्र पोलिसांचा रिस्पॉन्स जो आहे तो थोडा उशिरा मिळाला आणि त्यामुळे ही दंगल वाढली असं देखील म्हटलं जातं. सत्यस्थिती काय आहे? किती वाजता कॉल झाला आणि त्यानंतर किती वेळाने पोलिसांनी मदत त्या ठिकाणी पोहोचवली? मी याच्यात एक सांगू इच्छितो की ज्यावेळेस अशी घटना घडतात मग र्युमर्स भरपूर स्प्रेड होतात किंवा पसरतात. तर त्या अनुषंगाने जिथून फोन येत होते आमचे कंट्रोल रूमला किंवा आमच्या अधिकाऱ्यांना, ते तिथे जात होते. सकाळपर्यंत आपण 50पेक्षा जास्त लोकांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्याच्यावर नियमाप्रमाणे पुढची कारवाई चालू आहे. आणि अजून काही लोकांनी सोशल मीडियावर असे काही पोस्ट टाकलेले आहे, तसेच जे व्हिडिओज काही लोकांनी बनवलेले आहे किंवा काही असं आहे की आपले जे या शहरामध्ये CCTVs सगळे पूर्ण शहरामध्ये आहे, तर त्या एरियामध्ये जे CCTV आहे किंवा प्रायव्हेट CCTV जे लाभलेले आहे तिथून आम्हाला फुटेज जे मिळालेले आहे त्यांच्यावर आता पुढची आमची कारवाई चालू आहे. आम्ही सोशल मीडियावर आमची नजर आहे, आमचे जे सायबर सेल आहे तो त्याच्यावर नजर ठेवून आहे. आणि असे लोक जे असे फॉरवर्ड करतात काही मेसेज, चुकीचे रील्स बनवतात, तर ते सगळे लोकांचे नाव आम्हाला मिळत आहे आणि त्यांच्यावर आम्ही कारवाई करणार आहे. मग शांतता सर्वांनी ठेवली पाहिजे, जे कायदा कानून त्याची रिस्पेक्ट सगळ्यांनी केली पाहिजे, एवढी माझी सर्वांना विनंती राहील. सकाळपासून न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपणही कव्हर करतोय. केवळ एक भाग 3-4 चौक जर सोडले, तो एक एरिया जर सोडला, तर पूर्ण शहरामध्ये आजही शांतता कायम आहे आणि पुढच्या काळात देखील ही शांतता कायम राहील अशा प्रकारची माहिती डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना दिली आहे. तिकडे महंत रामगिरी महाराज यांनी औरंगजेबाची कबर काढण्यासाठी समर्थन दिलंय. छत्रपती संभाजी महाराजांची क्रूरपणे हत्या करण्यात आली अशा क्रूर औरंगजेबाची कबर काढण्याची मागणी सुरू झाली आहे. त्याला आमचं समर्थन आहे असं महंत रामगिरी महाराज म्हणाले.